नमस्कार दर्शक मित्रांनो, तुम्ही बघत आहात 45 मराठी चॅनल आणि आजचा आपला नवीन व्हिडिओ घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल आपण सखोल चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा ट्विस्ट जाणून घ्यायला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन आणि पहिल्यांदाच चॅनलला भेट दिलेल्या प्रिय दर्शकांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हालाही नेहमीप्रमाणे 45 मराठी टीव्ही सिरियल्स, न्यूज आणि त्यांचे अपडेट्स पाहायला मिळतील. तर मग मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मराठी मालिकेच्या आजच्या भागात ज्याप्रमाणे जानकी आणि अवंतिकाने जो टेकू लावलेला असतो ऐश्वर्याला सोनोग्राफी करण्यासाठी, त्याच्यावर ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते. कारण तिला सोनोग्राफी करायचीच नसते. जर ती केली तर सर्वांसमोर ते सिद्ध होईल की तिच्या पोटात बाळ वगैरे काहीच नाही आणि सुमित्राला तिचं सत्य कळेल. पण आता सुमित्रा सुद्धा चक्क अवंतिका आणि जानकीच्या बाजूने बोलते की खरंच ऐश्वर्या, तू सोनोग्राफी करायला हवीस. जानकी जरी नम्रपणे बोलत असली तरी अवंतिका सुद्धा मागे पडत नाही. ती सुद्धा योग्य दिशेने उत्तर देते. म्हणते, आई, सोनोग्राफी तर करायलाच हवी ऐश्वर्याच्या बाळाची. नाहीतर आपल्याला कळेल का बाळाची तब्येत कशी आहे आणि याच्यावरून खरं खोटं काय आहे हे सुद्धा सिद्ध होईल. आत्ता इथे अवंतिका चुकून असं बोलून गेलेली असते पटकन. ऐश्वर्याला संशय येईल अशा परिस्थितीत. तरी ऐश्वर्या अवंतिकाला प्रश्न करतेच, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? जानकीच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसू लागते की कदाचित आमच्या प्लॅनबद्दल संशय येईल का? जानकी वेळीच सावधगिरी बाळगते आणि अवंतिकाच्या त्या शब्दांना लगेच फिरवीमध्ये बदल करते. म्हणते, अगं ऐश्वर्या, अवंतिकाला असं म्हणायचं नाही. काय हवं काय नको तसं बोलायचं आहे तिला. ती चुकून तसं पटकन बोलून गेली. सुमित्रालाही आता यांची बाजू पटते आणि बरं चला डॉक्टरकडे जाऊन या पटकन, टेस्ट वगैरे करून घ्या असा सल्ला ती ऐश्वर्याला देते. सुमित्राने चक्क जानकी आणि अवंतिकाला आदेश दिलेले असतात की ऐश्वर्याला आजच्या आज दवाखान्यात घेऊन जा आणि तिच्या सगळ्या टेस्ट करून आणा. ऐश्वर्या टेन्शनमध्ये येते आणि तिला असं वाटू लागतं की माझा डाव माझ्यावरच पलटी होतोय की काय. आता काय करू म्हणून तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागते. मनातून तिला भयंकर चिंता वाटते. चेहऱ्यावर घाम येतो आणि आता पुढच्या प्लॅनिंगसाठी तिचे विचार सुरू होतात. ती लगेच वेळीच तिथेच जागच्या जागी चक्कर आल्याचं नाटक करते. जानकी आणि सुमित्रा लगेच पडत्या ऐश्वर्याला पकडायला पुढे येतात. जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, काय झालं? त्रास होतोय का तुला? चक्कर वगैरे येते का? ऋषिकेश सल्ला देतो जानकीला आणि अवंतिकाला की ऐश्वर्याला तिच्या खोलीमध्ये घेऊन जा. बिचारी ती दमली असेल धावपळ करून. आता जानकी आणि अवंतिका एकमेकींकडे बघून हसत असतात आणि ऐश्वर्याला आता खोलीत नेऊन चांगलंच बहुतेक तिला लेक्चर देणार आहेत असं दिसतंय. कारण त्यांना माहीत असतं ऐश्वर्याला चक्कर वगैरे काही आलेली नाही, तर तिची ती नाटकं आहेत. कारण जर दवाखान्यात गेली आणि सोनोग्राफीमध्ये कळलं की हिच्या पोटात बाळच नाही, तर तिचा पाचका होईल. ऐश्वर्याने कशीबशी वेळ काढून घेतलेली असते आणि आता तिला खोलीत आणलेली असते आराम करण्यासाठी. तिच्या तोंडावरून उफ्फ अशी टेन्शनमधून मोकळी झाल्याची भावना दिसते आणि सुमित्रा विचारू लागते, ऐश्वर्या, आता बरं वाटतंय का? तर ऐश्वर्या एकदम मृदू आवाजात म्हणते, हो आई, आता मला एकदम बरं वाटतंय. ऐश्वर्याचा सवाल असतो सुमित्रेला की आई, अशी अचानक चक्कर कशी काय आली मला? जानकी आणि अवंतिकाला माहिती असतं की ऐश्वर्याची नाटकं आहेत. पण यांच्या मनात एक सवाल असतो की सुमित्रा आई पुन्हा या ऐश्वर्याच्या अशा नाटकांवर विश्वास ठेवतील का? कारण सुमित्राच्या डोळ्यामध्ये कदाचित ऐश्वर्याबद्दल संशयाचे ढग दिसू लागलेले असतात आणि जानकी अवंतिकाला याच्याबद्दल जराही खात्री नसते. त्यांना असं वाटतं की खरंच सुमित्रा अजूनही ऐश्वर्याच्या बाजूने ठाम उभी राहणार. सुमित्रा काही बोलण्याच्या आधीच जानकी ऐश्वर्याला उत्तर देते, अगं प्रेग्नेंट आहेस ना तू ऐश्वर्या. प्रेग्नन्सीमध्ये अशी चक्कर वगैरे येणं साहजिकच आहे. सुमित्रा पण आपल्याकडून काळजी दाखवू लागते ऐश्वर्यासाठी. ऐश्वर्या, आता तू खाण्यापिण्याकडे लक्ष दे, तब्येतीला जप, जास्त दगदग करू नको. सुमित्रा जानकीला ऐश्वर्यासाठी ज्यूस आणायला पाठवते, तेही अगदी कडक भाषेमध्ये. पण ऐश्वर्या इथे सांगते की माझ्यासाठी उगाच जानकीला कशाला त्रास. इथे ऐश्वर्याच्या मनात जानकीबद्दल खोटी काळजी दिसून येते की जानकीबद्दल असलेली भीती हे आपल्याला कळायला अगदी सोपं आहे. कारण आता ऐश्वर्याला माहीत आहे जानकी काहीही करू शकते तिचं सत्य उघड करण्यासाठी. म्हणूनच जानकीच्या आजचं काही खाणं पिणं ती टाळत आहे. सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, त्यामध्ये कसला त्रास आलाय? जा गं जानकी, ऐश्वर्यासाठी पटकन ज्यूस घेऊन ये. आणि अवंतिकाला पण सुमित्रा पटकन सांगते की आता ऐश्वर्याची सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकायला हव्यात. तिला त्रास वगैरे देऊ नका. सुमित्राचे हे शब्द थोडेसे कठोरच असतात. कारण सुमित्रा अजूनही ऐश्वर्याच्या बाजूने आहे असं दिसून येतं. जानकी आपल्याकडून स्पष्टीकरण द्यायला बघते, सुमित्राला समजवायला बघते. पण सुमित्रा ऐकत नाही. मी सांगते ते आधी ऐका ना. तुम्ही दोघी दोघी जावा घरात आहात. मग ऐश्वर्याला त्रास का देता? तिला असं घरात एकटं का वाटतं? तुम्ही जरा ऐश्वर्याचा पण विचार करत जा ना. बिचारीचा नवरा गेलेला आहे. ती दुःखात आहे. तिला सावरायला हवं तुम्ही. सुमित्राकडून ऐश्वर्याबद्दल वाटणारी काळजी आता जानकी आणि अवंतिकाला चांगलीच धारेवर धरत असते. सुमित्राचं ते महत्त्वाचं मुद्देसूद बोलणं म्हणजे, ऐश्वर्या प्रेग्नंट आहे. तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या.
आता या सगळ्या बारीक-सारीक गोष्टी मी तुम्हा दोघींना सांगायला नकोत. अशा प्रकारे सुमित्रा आपला राग जानकी आणि अवंतिकावर मोकळा करत असते. शेवटी जानकी आपल्याकडून बोलतेच, "आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ऐश्वर्याकडे चांगलंच लक्ष देईन." या वाक्यावरून आपण अंदाज लावू शकतो, की आता जानकी ऐश्वर्याकडे कशाप्रकारे लक्ष देणार आहे. अर्थातच ती ऐश्वर्याचा आता प्रत्येक डाव उधळून लावणार आहे. फक्त उधळूनच नाही, तर तो तिच्या आत्तापर्यंत केलेल्या विकृत कर्मांचा हिशोब असणार आहे. जानकी लगेच तिथल्या तिथे कल्पना लढवते. मी लगेच आजच डॉक्टरांना बोलावून घेते आणि डॉक्टरांकडून घरच्या घरीच ऐश्वर्याचं चेकअप करून घेते. इथे जानकी काळजी दर्शवते, पण ऐश्वर्याचे सत्य जाणून घेण्यासाठी तिची धडपड असते. अवंतिकालाही हे खूप आवडतं. कारण या दोघी मिळून आता ऐश्वर्याचं सत्य सुमित्रासमोर आणणार म्हणजे आणणारच असं दिसून येतं. घरी डॉक्टर येणार म्हणल्यावर ऐश्वर्या आणखीन दचकते. आत्ता कुठे तिने चक्कर येऊन डॉक्टरांकडे जाण्यापासून अंग फिरवलं होतं. तितक्यात जानकीने पुन्हा चक्कर लढवून ऐश्वर्याला चेकमेट दिला आहे. दचकून जेव्हा ऐश्वर्या डॉक्टर इथे नको म्हणते, तेव्हा सुमित्राचं म्हणणं असतं, "ऐश्वर्या असं नको का म्हणतेस तू? मला तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा नकोय आता." इथून पण ऐश्वर्या पळ काढायला बघते. म्हणते, "आई मला नको असं म्हणायचं नाही, पण या डॉक्टरांकडे नको. माझे ओळखीचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडेच मी माझं चेकअप करेन." हे सगळं सांगताना ऐश्वर्याच्या बोलीमध्ये थोडीशी अडखळता येते. म्हणजे ती घाबरलेली असते आणि आपलं मत ती सुमित्राला सांगते. ऐश्वर्या सांगते, "आई, माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. मी तिलाच दाखवेन, तिच्याकडे चेकअप करून घेईन." तर जानकीचं असं उत्तर असतं, की "नको, कोणी भलत्याचकडे नको. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरलाच दाखवू. तू प्रेग्नंट आहेस. ओळखीच्या डॉक्टरांकडे दाखवल्यास आपल्यालाच फायदा होणार आहे." डॉक्टर जोशींकडे चेकअप करावा जानकीला वाटतं आणि सुमित्रासुद्धा जानकीच्या या मताशी सहमत असते. आत्ता तर ऐश्वर्याला भीतीने घाम फुटलेला असतो, पण तरीही ती नकोच म्हणते. "आई, मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांनाच दाखवेन. इथे जोशी वगैरे डॉक्टर आहेत त्यांना नकोच." तर सुमित्रा म्हणते, "ऐश्वर्या, का? आपल्या डॉक्टरांकडे का नको?" तर ऐश्वर्याचं उत्तर असं असतं, की "मी कम्फर्टेबल नाही. मला माझ्या मैत्रिणीकडे जास्त कम्फर्टेबल वाटेल." मग अवंतिका लगेच ऐश्वर्याला घेरते. म्हणते, "का? तू कम्फर्टेबल का नाहीस? प्रेग्नंट आहेस ना? मग चेकअप कुठेही केला तरी त्याची टेस्ट आणि त्याचं उत्तर तेच येणार आहे." आत्ता मात्र अवंतिकावर ऐश्वर्या मोठ्याने ओरडते, "प्रेग्नंट तू आहेस की मी आहे? मग तू मध्ये-मध्ये कशाला बोलतेस?" असं सुमित्रासमोरच आत्ता ऐश्वर्या अवंतिकावर चिडलेली असते. जानकी मध्यस्थी घेते आणि ऐश्वर्याला म्हणते, "अगं ऐश्वर्या बास ना, तू तर आई होणार आहेस ना, इतका राग बाळासाठी बरा आहे का?" ऐश्वर्या हट्टच धरून बसलेली असते, की "आई, मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडे चेकअप करायला जाईन." पुन्हा जानकीचा प्रश्न, "असं का? तुला तुझ्या ओळखीच्या डॉक्टरांनाच का दाखवायचं आहे? आणि इतका हट्ट का करतेस?" ऐश्वर्या उलट प्रश्न आता जानकीलाच करते, "मग तू का इतका हट्ट करते? जानकी, तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" ऐश्वर्या लगेच सुमित्राकडे कंप्लेंट करते, की "हे बघा आई, या घरात असं आहे. मी कोणाला काहीही सांगायला गेले तरी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही." जानकी म्हणते, "मी विश्वासाचं कुठे काय बोलले? तू स्वतःहूनच स्वतःला दोष लावून घेतेस." सुमित्रा लगेच जानकीला थांबवते. कदाचित ती अजूनही ऐश्वर्याकडेच झुकलेली आहे. सुमित्रा आता जानकीवरच ओरडते आणि म्हणते, "प्रत्येक गोष्टीत ऐश्वर्याच्या कामामध्ये तुम्हाला मोडता घालायलाच हवा का? ऐश्वर्याला तिच्या डॉक्टर मैत्रिणीकडे जायचं आहे ना चेकअपसाठी, मग जाऊ देत ना तिला." ऐश्वर्या लपून डोळे वर करते आणि हसू लागते. कारण तिला माहीत आहे की सुमित्रा तिच्याच बाजूने आहे. सुमित्रा आता म्हणते, "ऐश्वर्या बाळा, जा तू तुझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे." मित्रांनो, एक गोष्ट विचार करण्यासारखी, सारंग जेव्हा कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, की आतमध्ये खोलीत सुमित्राला काहीतरी खरं सत्य सांगण्यासाठी गेला होता. त्याने ते सांगितलंय की नाही? हे ओळखणं अजूनही कठीण आहे. कधी-कधी सुमित्राच्या डोळ्यामध्ये दिसतं, की तिला ऐश्वर्याबद्दल सगळं सत्य माहीत आहे आणि ती फक्त नाटक करते ऐश्वर्याशी चांगलं वागण्याचं. आणि आता जानकीवर ओरडते, अवंतिकाशी अशा प्रकारे बोलते, याच्यावरून असं वाटतं, की खरंच ती ऐश्वर्याच्या बाजूने असेल का? आता तिथे पुन्हा एकदा सुमित्रा अवंतिका आणि जानकीला ओरडते, "अगं तुम्ही दोघी इथे अशा काय बघत बसलायत आमच्याकडे? जा ना पटकन ऐश्वर्यासाठी काहीतरी खायला-प्यायला घेऊन या. ज्यूस घेऊन या." ऐश्वर्या दरवाजाच्या बाहेर जाते आणि डोकावून पाहते. तर ऐश्वर्या कशाप्रकारे हसत असते नाटक करून, हे जानकीच्या चांगलंच लक्षात येतं आणि सुमित्राला सारंगने काही सांगितलेलं नाही, याची खात्री आता जानकीला पटलेली असते. जानकी ही आता विचार करू लागते, की सुमित्रा आई तर पूर्णपणे ऐश्वर्याचीच बाजू घेऊन बोलत आहेत. आता लगेच जानकी आणि अवंतिका ऋषिकेश सौमित्रकडे येतात आणि त्या दोघांना सांगू लागतात, की सुमित्रा आईचं आणि सारंग भाऊजींचं काहीच बोलणं झालेलं नाही. जर असं झालं असतं बोलणं वगैरे, तर आई आमच्याशी अशा कठीण आणि कठोर भाषेत वागल्याच नसत्या. आम्ही आता त्या ऐश्वर्याजवळच होतो आणि आई ऐश्वर्याचीच बाजू घेऊन बोलत होत्या आम्हाला. आणि आई पण त्या ऐश्वर्याच्या ढोंगीपणाला लगेच बोलतात. ऋषिकेश म्हणतो, "ती ऐश्वर्या सारंग गेल्याचं आणि प्रेग्नंट असल्याचं नाटक करून आईची सिंपती मिळवते फक्त."
जानकी म्हणते त्या ऐश्वर्याने आईंना पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे. याच्यापुढे आता आपल्यावर आई विश्वास कधी ठेवणारच नाहीत का? जानकीच्या मनातील ही भीती दर्शवते की सुमित्राला आता आपल्याकडे वळवणं थोडं कठीणच झालेलं आहे. आता याच्यावर सारंग भाऊजीच काहीतरी उपाय करतील. त्यांचं जेव्हा आईशी संभाषण होईल, बोलणं होईल, तेव्हाच काहीतरी उपाय निघेल. सौमित्रालाही काळजी लागून राहिलेली असते की कदाचित आई आपल्या बाजूने कधीच येणार नाही. म्हणून तो जानकी वहिनी आणि अवंतिका ऋषिकेशला म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जातो आणि आईला सगळं काय खरं आहे ते सांगतो. पण ऋषिकेश आणखीन पुढच्या लेव्हलचा विचार करतो. तो जरा सावधच असतो. सौमित्रीला थांबवतो आणि म्हणतो, "अरे सौमित्र, सारंग जर आईशी बोलला असता ना, तर आपल्याला आईशी असं संभाषण करून तिला सगळं खरं सांगायची गरज पडलीच नसती. सारंग कुठे गेलाय हे अजूनही कोणाला माहीत नसतं." ऋषिकेश त्याच्याबद्दलच काळजी व्यक्त करत असतो. कारण सारंगकडून सुमित्रा आईला सत्य कळणं खूप महत्त्वाचं असतं. सौमित्र पुन्हा एकदा सारंगला फोन कॉल ट्राय करतो, पण सारंगचा फोन अजिबात लागत नाही. त्यामुळे या चौघांनाही अजून काळजी लागून राहते, की नक्की सारंग आत्ता आहे तरी कुठे? जानकीचा दूरदृष्टिकोन पण खूप मोठा असतो. ती सुद्धा अंदाज लावते, की ऐश्वर्या आता तिच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे जाणार आहे. याचाच अर्थ ती काहीतरी मोठी प्लॅनिंग करणार आहे. अवंतिका आपला राग व्यक्त करताना म्हणते, "ही असली खालच्या लेव्हलची कामं करायला त्या ऐश्वर्याला बरोबर जमतं. मला या गोष्टीचंच एक आश्चर्य वाटतंय, की हे सगळं करून तिला मिळतं तरी काय? तिला कंटाळा येत नाही का हे प्लॅनिंग प्लॉटिंग करून वगैरे?" इथे ऋषिकेश खूप सावधगिरीने पावलं टाकत असतो. कदाचित जानकी आणि सौमित्रपेक्षाही ऋषिकेश कितीतरी पटीने पुढच्या लेव्हलचं काम करत असतो. तो म्हणतो, "कदाचित ऐश्वर्या मागचा धडा विसरली असेल. मी तिला चांगलीच अद्दल घडवली होती. पण आता त्यापेक्षाही मला पुढचा विचार करावा लागेल. आता माझ्या पद्धतीने त्या ऐश्वर्याला मी धडा शिकवेन." सारंग त्याच्या सिक्रेट ठिकाणी येऊन थांबलेला असतो, जो आजपर्यंत जगासाठी या जगातच नसतो. सारंगची प्रचंड चिडचिड होते आणि ऐश्वर्याने त्याचा डाव बुडीत पाडला याचं त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो, "आजचा दिवसच माझा खूप खराब गेला. त्या ऐश्वर्याच्यामुळे लवकर बाहेर पडलो आणि म्हणूनच माझा मोबाईलसुद्धा पाण्यात पडला." असं म्हणत तो आपली चिडचिड व्यक्त करतो. दादा वहिनी यांना हाका मारतो, पण तिथे कोणीही नसतं. सारंगचा मोबाईलसुद्धा आता बंद पडलेला असतो आणि सगळे गेले कुठे असा त्याला प्रश्न येतो. खरं तर तिथे सगळं घडलेलं प्रकरण सारंग दादा वहिनींना सांगायला इथे पोहोचलेला असतो. पण ते चौघेही ऋषिकेश, सौमित्र, जानकी आणि अवंतिका इथे हजर नसतात. म्हणून सारंग मोबाईलवर राग व्यक्त करताना म्हणतो, "आत्ताच तुला पाण्यात पडायचं होतं का? आता मी यांना कसं कळवू की तिकडे काय घडलं?" पाण्याने भिजलेला सारंग म्हणतो, "आधी मी कपडे बदलून घेतो आणि मग मोबाईल चालू होतोय का ते पाहतो." ऐश्वर्याच्या डोक्यात पण विचारांचं वादळ आलेलं असतं. तिला काही शांत बसता येईना. स्वतःला वाचवण्यासाठी तिच्या डोक्यात विचार चालूच असतात. म्हणते, "चेकअप वगैरे तर मी माझ्या बाजूने वळवून घेतलेला आहे. पण ती जानकी याच्यापुढे आता थोडीच गप्प बसणार आहे. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असेल. ती मला शांत जगू देणार नाही. आणि मला माहीत आहे की जानकी हे सगळं मुद्दामून करत आहे." तेव्हाच ऐश्वर्याच्या खोलीत आता ऋषिकेश येतो. ऋषिकेशला पाहून ऐश्वर्या घाबरते. कारण मागचा धडा तिच्या चांगलाच लक्षात असतो. ती त्याला विचारते, "तुम्ही इथे काय करताय?" ऋषिकेश म्हणतो, "ऐश्वर्या, तुझी नाटकं बघायला आलोय मी इथे. म्हणून मी विचार केला की तुझी नाटकं कधी बंद करणार तू?" इथे ऐश्वर्या साधीभोळी असण्याचं आव आणते आणि म्हणते, "काय दादा, तुम्ही काय बोलताय?" ऐश्वर्या असं समजते की ऋषिकेशला काहीच कळत नाही. ऋषिकेश पुन्हा एकदा तिला बजावून सांगतो, "हे बघ, नाटकं बंद कर आणि चांगलं वागायला शिक. तू नशीब समज, मी तुला एकट्याने प्रश्न करतोय आणि आई-नानांसमोर तुला तुझ्या कारस्थानांसकट उघड करून नाही सांगितलं." ऋषिकेश आता हे जाणून घ्यायला आलेला असतो की प्रॉपर्टीचे पेपर्स ऐश्वर्याने कुठे ठेवलेत. तो तिला तसा प्रश्नही करतो. पेपर्स कुठे आहेत? प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत?" ऋषिकेशचा आवाज जरा वाढलेला असतो. पण ऐश्वर्या घाबरून म्हणते, "ऋषिकेश दादा, तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. आणि मला कसं माहीत असणार की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत? मी अशी विधवा आहे, हेल्पलेस आहे. माझ्या या अवस्थेतसुद्धा तुम्ही मला असे त्रास देताय." ऋषिकेशला प्रचंड चीड येते. त्याच्या डोक्याच्या शिरा ताणू लागतात. तो रागाने ऐश्वर्याजवळ येतो, तिचा हात पकडतो आणि म्हणतो, "ए ऐश्वर्या, तुझी ही नाटकं बंद कर. ही नाटकं फक्त तुझ्या आईसमोर चालतील, माझ्यासमोर नाही. तुझ्या या फुटकळ अभिनयाला अजिबात भीक घालत नाही मी." पुढे ऋषिकेश म्हणतो, "काय गं ऐश्वर्या, माझ्या आईचा गैरफायदा घेताना तुला लाज वाटत नाही का?" ऋषिकेशचा संताप आता ऐश्वर्यावर इतका प्रचंड झालेला असतो, की तो ऐश्वर्याने केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चूक आता तो तिच्यासमोर उघड करून सांगत असतो. शेवटी ऋषिकेश ऐश्वर्याला फायनली बजावून सांगतो, की "आता तुला शेवटची वॉर्निंग देतोय. हे सगळं नाटक माझ्यासमोर करत जाऊ नकोस. मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे आहेत. ते सुद्धा पुढच्या 24 तासातच. जर पुढच्या 24 तासात प्रॉपर्टीचे पेपर्स मला मिळाले नाहीत, तर ऐश्वर्या, मग मी आहे आणि तू आहे." असं बोलून ऐश्वर्या तिथून खूप घाबरलेली दिसून येते. पण इथेच खरा ऐश्वर्याने पलटवार केलेला असतो. ऋषिकेश जे काही तिला आता बोललेला असतो, ते ऐश्वर्याने सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि तिला असं वाटतं, की आता माझ्याकडे
खूप मोठा पुरावा आहे ऋषिकेशबद्दल, जे आता मी आईला सांगणार आहे आणि प्रॉपर्टीचा हिस्सा मागतोय. ऋषिकेश, माझ्याकडे हे सगळं घरात आता कळणार आहे. ऐश्वर्या म्हणू लागते, संधीचं सोनं कसं केलं जातं हे कोणीतरी ऐश्वर्याकडून शिकायला हवं. इकडे सुमित्राने सगळ्यांना धारेवर धरलेलं असतं. जेवणाची तयारी झालेली आहे, पण ऐश्वर्याचं काय? ऐश्वर्याला तुम्ही लोक सारखं खाली ये जा करायला लावू नका. तिला तिच्या जेवणाचं ताट वरतीच घेऊन जा. जानकी आणि अवंतिकाला सुमित्राने सक्त आदेश दिलेले असतात की ऐश्वर्याची सेवा झालीच पाहिजे. ऐश्वर्या लगेच खाली येते आणि ते मोबाईलमधलं रेकॉर्ड केलेलं सगळं कांगावा करू लागते. म्हणते, आई तुम्ही यांना माझी काळजी वगैरे घ्यायला सांगू नका. यांना फक्त प्रॉपर्टीची काळजी आहे. यांना फक्त माझी प्रॉपर्टी हवी आहे. माझ्या प्रॉपर्टीचे पेपर्स हवे आहेत. जानकी म्हणते, अगं ऐश्वर्या, तू असं काय बोलतेस? इथे तर ती कांगावा करू लागलेली असते. हे आता जानकीला चांगलंच माहीत असतं की ते काहीतरी नक्कीच नवीन इथे कारस्थान उघड करणार आहे. इथे ऐश्वर्या फायदा घेते आणि म्हणते, अगं जानकी, तुम्ही आईंसमोर माझ्यासमोर एक वागता आणि तुझ्या नवऱ्यासमोर तू कसं वागतेस ते मला चांगलंच माहीत आहे. तुम्हा दोघांचीच प्लॅनिंग आहे ना ही? माझ्याकडून माझ्या वाटणीची आणि सारंगच्या वाटणीची प्रॉपर्टी हडप करायची. ऐश्वर्या सगळ्यांसमोर सांगते, जानकी, तुझ्या नवऱ्याला विचार, तुला काहीच माहीत नाही का? ऋषिकेश दादा माझ्या खोलीत येऊन मला धमकावत होते प्रॉपर्टीसाठी. आता इथे सगळेजण जमलेले असतात. सौमित्र अवंतिका पण असते आणि नाना सुमित्रा पण असतात. हा सुमित्रासाठी खूप मोठा धक्का असतो. इथे ऐश्वर्या कांगावा करू लागते की ऋषिकेश दादा, तुम्हाला तुमच्या वाटणीची प्रॉपर्टी तर मिळाली आहे, पण सारंग या जगात नाहीत, म्हणून तुम्हाला त्यांचा हिस्सा हवाय का? तुम्ही आलतात ना मला धमकावायला. ऋषिकेश दादा बोला आता. तुम्ही बोललात ना मला की प्रॉपर्टीचे पेपर्स दे म्हणून. सुमित्रा लगेच ऋषिकेशला घेरात घेते. म्हणते, अरे ऋषिकेश, ही ऐश्वर्या काय बोलते हे खरं आहे का? ऋषिकेश म्हणतो, अगं ऐश्वर्या, तिच्यावर विश्वास ठेवू नको. ती बाई खोटं बोलते. इथे ऐश्वर्याकडे रेकॉर्ड असल्याने ती बोलायला घाबरत नाही. म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही असंच बोलणार, खोटं बोलणार, नाकबोल जाणार. म्हणूनच मी इथे पुरावा घेऊन आलेले आहे. ऋषिकेशचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ऐश्वर्या तिच्या फोनमधली रेकॉर्डिंग सुरू करते आणि म्हणते, बघा आई, आता तुम्ही हे ऐकल्यानंतर ऋषिकेश दादांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल. आता रेकॉर्डिंग ऐकलेली असते सुमित्राने आणि ती लगेच ऋषिकेशला विचारते, हे काय म्हणून. ऋषिकेश समजावण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकतच नाही. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही पाहिलंत ना आई, ऋषिकेश दादा कसे आहेत? त्याच्यावर सुमित्रा पण म्हणते, अगं ऐश्वर्या, बरं झालंस तू मला हे सगळं ऐकवलंस, नाहीतर माझा तुझ्यावर कधी विश्वासच बसला नसता. ऐश्वर्या इथे रडून सांगते, बघितलं ना आई, ऋषिकेश दादा माझ्यासमोर कसं बोलत असतात. आणि हे सगळं पहिल्यांदा घडत नाही, तर माझे सारंग या जगातून गेल्यापासून ऋषिकेश दादा असे मला बोलत आहेत. अजूनही इथे असं वाटून येतं की सुमित्राला सगळं माहिती आहे. सारंगने सगळं सत्य सांगितलेलं आहे. ऐश्वर्याच्या या कटकारस्थानांना ती बळी पडण्याचं फक्त नाटक करत आहे. इथे ऐश्वर्या उगाचच कांगावा करू लागते की ऋषिकेश दादा, तुम्ही स्वतःहून प्रॉपर्टी पेपर्सवरती सह्या केल्या होत्यात ना. आता इथे माझे सारंग या जगात नाहीत, त्याच्या बाळाचा बाप जगात नाही. उलट तुम्ही माझ्या बाळाला सांभाळायचा विचार करायला हवा. तुम्ही माझे थोरले दीर आहात ना ऋषिकेश दादा, मग मला आधार तर देत नाहीत, उलट धमकावत आहात. माझं बाळ या जगात येईल आणि तुम्हाला काका म्हणेल, आईंना आजी तर नानांना आजोबा म्हणेल. अशा प्रकारचा भावनिक खेळ खेळून ऐश्वर्या इथे सगळ्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करते. माझं सारंग या जगात नाही म्हणून सगळी प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे का ऋषिकेश दादा? ऋषिकेशचा जबरदस्त रागाचा भडका उडतो आणि तू शेवटी पुढे जातो आणि ऐश्वर्यावर मोठ्याने ओरडतो, बस कर तुझी बडबड. शेवटी ऋषिकेश सगळं सांगतो. आई, या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नकोस. या ऐश्वर्याने आपलं घर बरबाद केलेलं आहे. आपली कंपनी बुडवण्याचा प्रयत्न केलाय. नानांना खाली ढकलण्याचा म्हणजे जीवातून घालवण्याचा प्रयत्न केलाय. पण आम्ही सगळे हिला पुरून उरलो. मी, जानकी, सौमित्र, अवंतिका आणि नानासुद्धा, आम्ही सगळेच हिला पुरते ओळखून बसलोत. म्हणून आम्ही लोक फसलो नाही. पण आई, तुला कळतंय का? शेवटी हिने तुला तिच्या जाळ्यात ओढलेलं आहे. एक एक करत ऋषिकेश ऐश्वर्याच्या सगळ्या गुन्ह्यांचा पाढा वाचत असतो. म्हणतो, ऐश्वर्याची जेलमध्ये जायची लायकी आहे, पण तिने जानकीला जेलमध्ये पाठवलं. आणि आई, इथे तुझ्या समोर येऊन ती कांगावा बघ काय करते. पण सुमित्रा मोठ्याने ओरडते ऋषिकेशवरती. ऋषिकेश बाद झालं. आतापर्यंत मला वाटत होतं की फक्त जानकी ऐश्वर्याच्या विरोधामध्ये आहे, पण इथे तर तू सुद्धा ऐश्वर्याच्या विरोधात बोलतोय. अरे, तुमच्या सगळ्यांच्या मनात या ऐश्वर्याबद्दल किती कडवटपणा भरलेला आहे. इथे सुमित्राचा आवाज खूप वाढलेला असतो. हे बघून नाना म्हणतात, अगं सुमित्रा, तुला काय झालंय? या ऐश्वर्याची बाजू घेतेस आणि स्वतःच्या लेकरावर ओरडतेस. तुझी तर हद्दच झाली. जरा काही बोलली ना ऐश्वर्या, तर तुझं शहाणपण सुमित्रा तुला सोडूनच जातं ग. इथे नानांना बरोबर माहीत असतं की सुमित्रा कशा प्रकारे ऐश्वर्याने जाळं टाकलं की सुमित्रा लगेच तिच्या जाळ्यात अडकते. सुमित्रा म्हणते, अहो, इथे शहाणपणाचा प्रश्नच नाही. ऐश्वर्याने आपल्याला पुरावा दाखवलेला आहे. तुम्ही ऐकलं नाहीत का? सौमित्र सुमित्राला समजवायला पुढे पुढे करतो, पण त्याचंही ती ऐकत नाही. म्हणते, तू तर राहू दे सौमित्र, तू तर या जानकीचा वकील आहेस, असाही आणि तसाही. तुम्ही कोणीही विसरू नका, जानकी फक्त बेलवर सुटलेली आहे म्हणून. तर बघा, सुमित्राला आता जानकीबद्दल किती तिरस्कार वाटतोय. ती अजूनही जानकीला अपराधी समजते, दोषी समजते.
सुमित्रा सांगू लागते की मी आजसुद्धा घराच्या बाहेर पडले ना, तर बाहेर लोक मला विचारतात की "काय हो, तुमच्या सुनेने खरंच तिच्याच आईचा खून केलाय का?" या जानकीने मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही बाहेर आणि तुम्ही सगळे या ऐश्वर्याला का दोष देताय रे? जानकी इथे समजूत काढण्याचा प्रयत्न करते, पण सुमित्रा मोठ्याने म्हणते, "बास झालं. सगळ्यांची प्रॉपर्टी सगळ्यांना मिळाली आहे वाटणीप्रमाणे." आता सगळेजण तिथून निघून जातात आणि पुन्हा ऐश्वर्या सुमित्राची सिंपती मिळवते. म्हणते, "सगळे मला कसे त्रास देतात आई." तर 25 सुमित्रा सांगते, "जानकी ऋषिकेशने घरातल्यांना त्यांच्या बाजूने वळवण्याचा किती प्रयत्न केला ना ऐश्वर्या, तरी मी तुझ्या बाजूने ठामपणे आणि भक्कमपणे उभी आहे." इथेही सुमित्राच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याबद्दल हे खोटारडे भाव दिसून येतात. आणि आता मित्रांनो तुम्हाला हे कळेल, की जानकी जेव्हा सारंगला विचारते, त्याला भेटल्यानंतर, की "सारंग भाऊजी तुम्ही आईंना सगळं खरं सत्य सांगितलं का?" तर सारंग सांगतो, "हो, मी आईला सगळं सांगितलेलं आहे." म्हणजे मित्रांनो, आता आपल्याला दिसून येतं, की सारंगने सांगितल्याप्रमाणे सुमित्रा आता ऐश्वर्यापासून अगदीच सावध झालेली आहे आणि ती आता ऐश्वर्याच्या प्रत्येक प्लॅनला बळी पडणार नाही. आणि आत्तासुद्धा जे काही ती ऋषिकेश आणि जानकीवरती ओरडली, घरातल्या सगळ्यांवर ओरडली, ते फक्त आणि फक्त एक नाटक होतं. ती तर ऐश्वर्याला आता तिच्याच भाषेत उत्तर देणार असं दिसून येतंय. जानकीच्या 4 पावलं पुढं बहुतेक सुमित्रा आहे, यात काही शंका नाही. आणि या प्लॅनचा खरा हुकूमी एक्का सारंग ठरलेला आहे. ऋषिकेशने आणि जानकीने भरपूर प्रयत्न केले, पण सारंगशिवाय हे शक्यच झालं नसतं. सौमित्र अवंतिकाची साथ तितकीच मोलाची आणि नाना घरातला भावनिक आधारस्तंभ म्हणून नेहमीच जानकी आणि ऋषिकेशची बाजू घेत आलेले आहेत. आणि त्यांच्या या प्रेमामुळेच, पाठबळामुळेच ऋषिकेश जानकी ठामपणे सारंगची बाजू घेऊन त्याला सत्यासाठी लढायला प्रेरित करत आहेत. आणि आता त्यांच्यात सुमित्राचीही जोड झालेली आहे. आता खरी मजा येईल पुढच्या भागात. रणदिव्यांच्या एकीचं बळ आपल्याला पाहायला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अपडेट जाणून घ्या. 45 मराठी चॅनल घेऊन आला होता 22 ऑगस्ट 2000 रिव्ह्यू अपडेट घरोघरी मातीच्या चुलीची. आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.